नमस्कार मंडळी, मी रामप्रसाद दुधाळ आणि माझ्यासोबत आहे माझा मुलगा श्रेयस दुधाळ. लेवर पण आहे का? ओके. तर मंडळी, खूप दिवसानंतर आज मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर आज मी आलेलो आहे शेतामध्ये आणि एक छानसं शेत मी तुम्हाला दाखवणार आहे. तुम्ही पाहिल्यानंतर तुम्ही सुद्धा आनंदित व्हाल. तर पाहूया शेत. मंडळी, पाहू शकता ही केळीची बाग आहे आणि खूप छान केळी बहरल्या आहेत आणि काय तर मंडळी, पाहू शकता ही केळीची बाग आणि खूप छान अशा केळी बहरल्या आहेत. पाहू शकता तुम्ही की बाबा किती छानशा केळी आहेत. मी जास्त मध्ये जात नाही, कारण ह्या केळीच्या पानाचा रंग आपल्या कपड्यावर लागल्यानंतर त्याचा जो डाग आहे खूप इतने आसानी से धुल नहीं जाता. इसके वास्ते मैं थोड़ा सा दपक दपक चल रहा हूँ. ये मेरा बेटा मेरे साथ है. ये देखो, ये देखो, हे पहा, हा कसा मुलगा माझा बा श्रेयस दुधाळ. पाहता तुम्ही की खूप छान दिसत आहेत, खूप बहरले आहेत. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे ते केळीचे कमळ. हा, त्याला केळीचे कमळ म्हणतात. आणि हे हा केळीचा कमळ हे छोटस आणि हे दिसते हा घड. आणि ह्या घडाला ह्या छोट्या छोट्या फण्या दिसत आहेत. पाहू शकताय, खूप छान दिसतंय. इकडे फुलाचं झाड आहे, छानसे फुलं बहरले आहेत त्याला सुद्धा. मंडळी, केळीचे काही छोटे छोटे रोप असतात तर आपण पिल्लं बोलतो. तर हे बघा, छोटे छोटे पिल्लं सुद्धा आलेले आहेत, अगदी छोटेसे. पाहू शकता तुम्ही, छानसा सुंदर असा नजराणा आहे. केळीची बाग आहे. बऱ्याच केळींना आता या ठिकाणी कमळ दिसतात बघा. हे ते छानसा घड आहे हा सुद्धा. घर नाही आहे. काय दाखवतोस? झेंडूचं झाड. हा, चॉकलेट. अरे छान छान. हे पाहू शकता तुम्ही, खूप उंच उंच झालेले आहेत केळी. विद्युत तारेला चिटकल्या गेलेल्या आहेत ह्या केळी, इतक्या उंच झालेल्या आहेत. खूप छान मनमोहक असं दृश्य आहे. या ठिकाणी मी तुम्हाला अजून एक घर दाखवतो. हे पहा, छान नजराणा आहे, बहरत आहेत. अरे वा, छान, गुड. माणसा बघत पण नाही आपलं कुठे. छानशा केळी आहेत बघा
आणि या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा काही हे दाखवत आहे. हा, कमळ. तिच्या घरी पडलेलं होतं. श्रेयस कमळाचा आनंद घेत आहे बघा. हे काय? हे काय? खूप छान असं वातावरण आहे. गार वाटते. कसं वाटते बाळा? गार. गार वाटते. इकडे पहा. असा बहर आलेला आहे. या धकाधकीच्या जीवनात शेतात आल्यानंतर खूप मन प्रसन्न होतं आणि खूप आराम भेटतो. हे सिमेंटच्या जंगलापासून दूर अशा शेतामध्ये खूप मन प्रसन्न होत आहे. हे पाहू शकता तुम्ही. केळी साबण बघा बाजूला. पप्पा ते बोलत पप्पा हं? ते बोलत केळीच्या बाजूला हे पहा एक छान फुलाचं झाड आहे. आम्ही याला आमच्या स्थानिक भाषेमध्ये मखमली म्हणतो. तुम्ही काय म्हणतात मला माहित नाही, परंतु आम्ही याला मखमली म्हणतो. खूप छानसं झाड आहे बघा. खूप छान. आणि हे बाजूला दिसते तुम्हाला आता ही वाळ्याला जी वेली आहे त्याला हे दिसते. हे तुम्हाला ह्याला आम्ही तुम्हाला एक गंमत दाखवतो. गंमत की गंमत. याच्यामध्ये आपण हे केल्यानंतर याच्यामध्ये महादेवाच्या पिंडी निघतात बघा. कसल्या? हे त्याचं बी आहे, परंतु अगदी हे पिंडी सारखं दिसते का. खूप बघा निरीक्षण करून पहा पारकाने लक्षात येईल तुमच्या हो. की तुम्ही दाखवू देऊ बाबा. हे बघा हे बघा. हे बघा. महादेवाची पिंड. बघूया. पिन कोणची हो? दिसते. ही हम्म. तीच आहे. ही निसर्गाची किमिया आहे. हा. इथून आली तू. निसर्गाची किमिया आहे. तर आज शेतामध्ये आलतो होतो तर हं, तरी बाग बघितली आहे आपण. तर मंडळी आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून जरूर कळवा. आणि आत्तापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर बाजूला सबस्क्राईब जे बटन आहे त्याच्यावर क्लिक करून सबस्क्राईब करा. आणि बाजूची जे बेल आयकॉन आहे त्याच्यावर सुद्धा क्लिक करा. म्हणजे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला भेटतील आणि त्याचं नोटिफिकेशन आपल्याला येत राहील. थँक्यू. थँक्यू.